हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे असेल तर बघा, आज हे आहेत घरी, ह्यांना आहे सुट्टी. सुट्टी कशाची आज? हाय गुड मॉर्निंग सर्वांना. आज संडे आहे, रविवार आहे. मला ऑफिसला आज सुट्टी असते, त्याच्यामुळं आज मी संपूर्ण दिवस फॅमिलीसाठी वेळ देत आहे आज. तर चला आता आपण नाश्ता करूया. तर बघा, आता असा मी नाश्ता बनवलाय आणि हे असले खायला. छान झाले का? एकदम छान. सर्वांनी नाश्ता करा. या गुड मॉर्निंग सर्वांना. नाश्ता करताना मी काही व्हिडिओ घेतला नाही. तर आई बसल्यात, आई गेल्यात घरात, पप्पा नाहीत घरी आज आणि भाऊजी झोपलीत. तर चला आता आपण नाश्ता खूप करूया. छान झालेला आहे नाश्ता, आवडला मला. सर्वांनी या. तर चला आता आपण नाश्ता करून घेऊ. मग काय बघत बघत नाश्ता करते. काय बघताय? मोगली बघतोय. आम्ही रोज नाश्ता करताना मुगली लावतो आणि बघत बसतो. तर बघा, आता आमचा नाश्ता झाला, टीव्ही सगळं पाहून झालं आणि आता आम्ही आलो रानात फिरायला. घरातले गरम होते त्यामुळे रानात आलो. तर बघा, कुठं आलो आपण? आम्ही आलोय आज शेतामध्ये. आंब्याच्या बाग आहे मोठी, तर तिथे आम्ही आज आंबे खाणार आहोत. कारण की खूप छान असे आंबे, गोड रसाळ आहे तिथे आमच्या शेताच्या अलीकडे, घराच्या अलीकडे. तर पाहू शकता तुम्ही आंब्याचं बागा भरपूर. चला तुम्हाला आंबे दाखवते बघा, किती छान छान आहेत. बघा असे किती छान छान असे आंबे लागले आहेत आणि काय काय पिकले आहेत, काय काय कच्चे आहेत. असे भरपूर इथं आंबे, पूर्ण बागाचे. अशी इथं नारळ, असे आंबे. इकडं आंबा मिळाला रियात आहे, पिकलेला आहे का? तर बघा, रियात आहे, आंबा मिळालाय. आता मी पण शोधते आणि मी पण खाते. तुम्हाला कधी मिळेल? शोधा. थोड्याच वेळात असं पावसाचं वातावरण होईल असं मला वाटतंय. ते आंबा, पिकलेला आंबा वरून पडला की मी खाणार आहे. हा, नाही येणार पाऊस. का इथं आंबा पिकला आहे थोडासा आणि का इथं पण एक पिकला आहे थोडासा. असे भरपूर आंबे आहेत रानामध्ये. आंब्याची बागच आहे अशी. मित्रांनो, आंबे ह्या वेळेस वातावरण वगैरे छान होतं पावसाचं, नाही का? त्यामुळे आंब्याच्या झाडांना मोहर चांगला लागलेला, त्यामुळे आंबे वगैरे भरपूर आले झाडांना. आणि पावसाळा चालू झालेला नाही आणि त्यामुळे आंबे खायला वगैरे चांगले आहेत. तुमच्यापर्यंत पण पोहोचतील आंबे. तुम्ही नक्की आंब्यांचा आस्वाद घ्या. आणि तुमच्याकडे आंबे आहेत का नाही कमेंट करून आम्हाला सांगा. आणि नसेल तर आमच्या इकडे खायला या. बघा असे आंबे किती. हे पहा आंबे कसे आहे, छान गोड आहे तो. गोड आंबा आहे. हो, ह्यो नाही गोड, तिकडं गोड आहे. हा का इकडं. तर बघा, आता आम्ही फायनली गोड आंब्याजवळ आलो आणि इथं मला पिकलेला आंबा मिळाला आहे. तर आता आम्ही तो आंबा काढून खाणार आहे. तर बघा असे किती गोड अशा कैऱ्या किती छान छान आहेत. मला तर कैरी भरपूर आवडते. पिकलेल्या आंब्यापेक्षा मला कैरी भरपूर आवडते. मित्रांनो, इकडे मला वाटतं खावा, डायरेक्ट खावा, पण ते आता कच्चा आंबा असल्यामुळे थोडा त्याच्यामुळे खावा वाटत नाही. पण आंबा छान आहे, गोड आहे, असं खूप भारी आहे. बघा ही तर किती मोठी कैरी आहे. हो, इकडे या ना, कैरी किती मोठी बघा. इथं द्या ना काढून. पाहू शकता मित्रांनो, मी तर म्हणतो ह्या झाडातल्या आंब्यापेक्षा सगळ्यात आंब्यात हा मोठा आंबा आहे असं मला वाटतं. आंब्यांचा राजा आहे. आंब्यांचा राजा आहे. पाहू शकता हा आंबा गोड आहे असं मला वाटतंय. थोडा की मग कोणाची वाट बघ. तर बघा, ह्यांनी असे मला 2 आंबे काढून दिलेत. एक आहे पिकला आणि एक आहे कच्चा. तर मला पिकल्या आंब्यापेक्षा कच्चा लय आवडतं. तर चला आता आपण आंबा खाऊया. तर बघा, आता आम्ही आंबे खाल्ले आणि आता आलो गार हवेला, चिंचच्या झाडाखाली. बघा अशी मोठी चिंच आहे आणि तिथं खूप भारी वाटते. हवेला आलो तर आम्ही. कुठे आहेत? थंड असं आंब्याच्या बागेतून आम्ही आलो. आता चिंचेच्या झाडाखाली आहे. इथे खूप असं थंड वातावरण आहे, एकदम आम्हाला असं भारी वाटतंय. आणि इकडे बघा हे येडं कसं बसलंय. मित्रांनो, हा आमचा चुलत्याचा दुसऱ्या भावाचा मुलगा आहे रोहन. तो बघा देवळा बसलाय. रोहन का रे देवळा बसलाय? देवळा का बसलाय तू? बघा मित्रांनो, अर्ध देवळ पडलेला आहे आणि तो बसलाय, त्यामुळे त्याला लहान मुलांना देव माफ करतो. मित्रांनो, खूप छान असं वातावरण आहे. आम्हाला असं खूप आनंद वाटतो की थंड वातावरण आम्ही बसलेलो आहे. एकदम छान आनंद असं वाटतंय. मित्रांनो, आमचा व्हिडिओ असेच पाहत राहा तुम्ही. माझ्या चॅनलला आणि अश्विनी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असंच तुमचं आमच्यामध्ये प्रेम राहू द्या. व्हिडिओ पाहत जावा आमचे. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे अश्विनी दीपक सोनवणे आणि ह्यांच्या चॅनलचं नाव आहे दीपक अश्विनी ब्लॉग म्हणून.
तर आमच्या दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आमचा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि थँक्यू अजून तुम्हाला मित्रांनो. असेच आमचे व्हिडिओ बघत जावा, शेअर करा, लाईक करा, असं सपोर्ट करा आम्हाला. तर आमचा व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू.